नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा शिक्षक भरती 2023-24 पवित्र पोर्टलवर एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो। शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, विशेष परवानगी जी इलेक्शन कमिशनकडे मागितली होती ती मिळाली, मात्र पेज कोणता चला पाहूया या संपूर्ण डिटेल्स आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया हे प्रसिद्धीपत्रक। पवित्र पोर्टल मार्फत 25/2/2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली होती मित्रांनो। त्याच्यामध्ये जे पात्र उमेदवार झाले होते त्यांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना नियुक्ती प्रक्रियेसाठी पुढील स्तरावर कार्यवाही करण्यात आली होती। मात्र भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा 2024च्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व तसेच आदर्श आचारसंहिता लागू केली। त्यामुळे भरती रखडली व भरतीवरती निर्बंध आले आणि नियुक्तीचा विषयसुद्धा तसाच राहिला। तथापि या विषयासाठी आपण विशेष परवानगी मागितली होती त्यांच्याकडे, भारतीय निवडणूक आयोगाकडे एक प्रस्ताव सादर केला होता। त्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या शिफारसी मान्य केलेल्या आहेत। मात्र भरतीला नियुक्ती जी आहे ती नियुक्ती तुम्ही देऊ शकताय ज्या ठिकाणी तुमच्या निवडणुका झालेल्या आहेत, म्हणजे ज्या टप्प्यातल्या निवडणुका झालेल्या आहेत त्या टप्प्यातील नियुक्तीसाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत, तेथील शिक्षक भरती तुम्ही करू शकताय। मात्र जी आपली उर्वरित राहिलेली शिक्षक भरती आहे, जी निवड यादी राहिलेली आहे, फक्त पहिल्या निवड यादीमधलेच जे उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरलेले आहेत, ज्यांची शिफारस झालेली आहे, त्यांनाच निवडणूक आयोगानं नियुक्तीपत्र देण्यासाठी सांगितलेलं आहे, तेही त्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर। म्हणजे ज्या जिल्ह्यात नियुक्ती होणार आहे त्या जिल्ह्यातील टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच तुम्हाला तिथं नियुक्ती दिली जाईल। मात्र नवीन याद्या ज्या आहेत किंवा उर्वरित जी शिक्षक भरती आहे ती मात्र 4 जून नंतरच होणार आहे। मग याचा फायदा फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेची जी आता पहिली यादी लागलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागली, नियुक्तीपत्र देण्यात म्हणजे नियुक्तीसाठी शिफारसपत्र ज्यांचं झालेलं आहे त्यांनाच फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील मिळालेला आहे। पण उर्वरित शिक्षक भरती मग केव्हा होणार, तर ती 4 जून नंतरच। ठीक आहे, आचारसंहिता संपल्यानंतर आणि लोकसभा इलेक्शन 2024चा निकाल लागल्यानंतरच उर्वरित शिक्षक भरती होणार आहे मित्रांनो। ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले बाकीचे उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका।